नमस्कार मंडळी, मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, मी आता कोकणातल्या गावी आले. ती बघा माझी मुलगी हाक मारते बारीमधून, दुर्वा. हाय का? तर आम्ही आता जाणार आहोत कालवाचे करप घ्यायला. कोकण आमच्या इकडे खाडी आहे, त्याच्यात कालवं भेटतात. ती कालवाची करप आम्ही घेऊन येणार आणि दाखवणार कशी कालवं काढतात ती. तर चला आमच्यासोबत कालवं आणायला, कालवाची करप आणायला. दाखवते काय असतं ते. करप फोडायला हे कोयते आणि हातोडी वापरतात आणि करप गोळा करण्यासाठी आम्ही गोंते घेतले आहेत. तर चला जाऊया आता आम्ही. चला तर मंडळी, आम्ही चाललो आता स्कूटरने. पिशवी घेतली आहे मी. आता जाणार डायरेक्ट भाटीवर. दाखवते तुम्हाला कुठे कालवं भेटतात ते. कालवाचे डोळे. आम्ही आता पोचलो आहोत भाटीवर. तर आता आम्ही इथून खाली जाणार आणि हे दिसत आहे तिथे सगळी करप असतात, ती गोळा करणार मोठी मोठी. दाखवते चला मी तुम्हाला. तर हे पाणी सुकतं, जेव्हा सुकती असते तेव्हा ती करप शोधायला भेटतात, नाही तर पाण्यामध्ये काही दिसत नाही. आणि आलो आहोत आम्ही भाटीवर आता. तर इकडे सगळीकडे कालवं पसरली आहेत. दाखवते मी तुम्हाला. चिखल आहे हवा, इथे पाय दुखतात. तर आता आपण ह्या होडीला असं धरून जाऊया, पाय दुखणार नाही जेणेकरून. हे बघा इकडे पूर्ण चिखल. चला तर आपण जाऊया पुढे भाटीवर. इकडे छोटे छोटे कुर्ले पण असतात भरपूर. तर आम्ही यंदा कुर्ले पकडायला आलेलो एकदाच, कुर्ले भेटले नाही. हे बघा इकडे पण कुर्ले खाली गेली आतमध्ये धरल्याच्या. होडी आहे, किती दिवस लावून ठेवलेली आहे ती. मला वाटतं खराब झालेल्या होड्या इकडे येऊन टाकतात मला वाटतं. चला हे बघा पाय असे दुखतात, हे बघा पायाला. चला पटापट जाऊया. पुढे रुतणार नाही, पुढे काय तो चिखल नाही आहे. हे बघा बारीक छोटे छोटे खेकडे बघाल तर असं बारीक बारीक असतात भरपूर. दिसत नाही, जाऊ दे. पटकन जातात ते, फिरत असतात कुठे कुठे. तरी इकडे भाट पडले आहे बघा पूर्ण. तर भाटीवर असे कालवं भेटतात आणि मुळे पण भेटतात. कोण कोण ते कोणतरी आले आहेत, आक्याने काहीतरी पकडत आहे. हे बघा कुर्ली बघा गेली ती खाली, पटकन जाते. चला तर जाऊया आपण पुढे. एवढा सगळा परिसर आहे, त्याच्यात सगळे कालवाचे धोंडे काय काय बारीक सारीक सगळं पडलेलं असतं. हे बघा कोण कोण आणि पण काय काय पकडणारे असतात. तर चला आपण आता कालवाचे धोंडेच हे करूया. ते बघा वर आले बारीक 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 बघा, बारीक आहेत ते छोटे एकदम. सगळीकडे असे पूर्ण ह्या पठारावर बारीक बारीक खेकडे आहेत सगळीकडे. ते बघा बारीक बारीक आहेत ते सगळे खेकडे आहेत. ही बघा अशी कालवाची करप असतात सगळीकडे. तर ती गोळा करायची, अशी मोठी मोठी करप गोळा करायची. त्याच्यात मोठं मोठं हे असतं काय ते, मोठं मोठं मांस असतं, म्हणजे काय ते कालवाचा गोळा. तर आता आम्ही पटापट सुरुवात करतो. हे बघा इकडे पण आहे, हे बघा इकडे पण आहे. असे मोठे मोठे बघून गोळा करायचे. चला तर आम्ही पटापट सुरू करतो गोळा करायला. खूप वाजले आणि पाणी पण ता बघा भरत येला. काटियांच्या इकडे होता, आता पुढे येला. तर आम्ही दोन गोंते, ही माझी मैत्रीण पण आलेली काय ता कालवा घेऊ, त्याच्यासाठी आम्ही आज खास कालवा काढूसाठी जाऊ. तर दोन गोंते आम्ही जमा केलं. ते आता आम्ही घराकडे जाऊन फोडतलो. मग मी तुमका दाखवतोय किती गावली ती. आणि तकडी बाबू पण भाऊ इलो काही नाही इलो. तर बघा आम्ही सगळी जणांकडे नाही इलो, तर तकडी झाडीच नेलो होतं बघा. स्कूटी घेऊन येली होती. चिखलात पाय रुबान कल्याणीच्या भाव कंटाळलो.
बिचारा खायला लांब ना दगड एकदम ह्याच्यात चुलीला त्याला. तर आता आम्ही ते बघा ह्यो मोठलो आणि एक तो मोठलो घेऊन आता आम्ही घरात जातो आणि मग फोडतलो, मग दाखवतो तुमका. कालवाचे करपा घेऊन आलो आणि आता धूत आहे माझी फ्रेंड. ती बघा किती चिखलाची माती येत आहे बघा खाली. आता मस्त साफ होणं बघा. हा बरा गेलं. चिखल तरी आवाज नाही बघा. आता स्वच्छ लागली बघा. आता धुवून आम्ही फोडतला मग दाखवतो तुमचा. छाप जाता ही बघा रेती जाता कशी मस्त धुवून छाप होतं तिथे. आता आम्ही काय ती कालवा धुवून देऊन फोडूक बसलो सगळी. ही बघा ही माझी मैत्रीण, तिचा भाऊ आणि ही काकी. चला तर आता आम्ही सगळी जण फोडूक सुरुवात केलं. काकी कोयती मागता. काकी आमची जुनी पहिल्यापासूनच फोडणारी. हा ती सांगत होती हा जीवन गेला नदीत म्हणून सांगता. तर आता आम्ही पटापट फोडतो. आता एवढीशी फोडून झालेली आहे. सुरुवात करून करून मग आता पूर्ण काय किती भांडा भरतात बघूया शेवटी डायरेक्ट. खूप जण बसलेलो तर आता फोडून फोडून इतकी केलो आम्ही बघा. आणि अजून फोडूची आहे बघा. भरपूर माणसा बसली आहेत म्हणून पटापट होता, नाही तर काय पटापट होईच नाही. बघूया आणि किती जमतात ते. तर मंडळी आता आमका एवढी कालवा भेटली बघा. गुळाम भरून होत आणि अजून पण हे बघा. आता फोडून झाला. आता एका भूक लागली ती पेज खाता आहे बघा. आणि अजून पण काकीकडे दाखवतंय ही कालवा आणि ती कालवा. ती काकीने एकट्यान फोडल्या ना आणि आम्ही ती गाडी फोडलं. असं आज आम्ही केलं कालवाचा काय आता दाखवतो रेसिपी. आता ही एवढी कालवा आणि ती आम्ही आता करतो. आता तुमका दाखवतो रेसिपी. कच काढत आहात मैत्रीण माझी कल्याणी. कालवाचे कच काढून सुट्टी करून बघा एवढी कालवा केलं. आता ह्या पाणी पण गाळून घेतलो आम्ही आणि आता दाखवतो आम्ही तुमका रेसिपी. कालवाची रेसिपी कालवा फ्राय, सुक्का कालवा. मंडळी आम्ही आता कांदा टमाटो तेल आणि भाजून घेतो. त्याच्यानंतर त्याच्यात मसाला टाकू आणि मग कालवाचं हे धुवून हे करून तयार होत जाईल आमची रेसिपी. आता कांदा टमाटो भाजून घेतो आणि त्याच्यात आला लसूण पेस्ट टाकेल दाखवतो मी. तर आता त्याच्यात आला लसूण आणि मिरचीचं पेस्ट टाकली आहे. ह्याच्यात आला लसूण कोथिंबीर पेस्ट टाकली आहे. टोमॅटो कांदा भाजून झाल्याच्यानंतर आम्ही मसाला पण टाकून घेत आहोत. मालवणी भाजका मसाला. कलर बघा छान आहे मस्त लाल लाल झाला काय. आता तो व्यवस्थित ढवळून घेऊन मग त्याच्यात आम्ही टाकणार सगळी कालवा. मंडळी आमचा मसाला तेलात परतून घेतलाय सगळा. तर आता आम्ही टाकणार कालवं आणि ती व्यवस्थित आम्ही फिरवणार परतणार. दुर्वा विचारते काय बनवते. कालवा फ्राय, कालवा मसाला बनवतो. कालवा मसाला तू खाणार. अशा प्रकारे परतून झाला. आता ढाकण ठेवून आम्ही मीठ टाकायचं. मीठ टाकणार ढाकण ठेवून हे करणार. आधीच मीठ असतं म्हणून जरा कमीच मीठ टाकायचं पहिल्यांदा. तर मस्त उकळी पण येत आहे हे बघा. कोकम टाकायचं आणि कोकम पण टाकायचं. आणि त्यांना हिंस असतात म्हणून त्यांना माशांना सारायला टाकतात तसंच ते. आणि वरून टाकले छोला.
ते आता परतून घेणार आणि झाकण ठेवणार आणि आता पूर्ण सुकेपर्यंत शिजत ठेवणार म्हणजे थपथपीत करेपर्यंत. तिकडे नाही होतं ना आता. कालवा हे झालेला आहे पूर्ण. आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहे. आता आम्ही जेवणार. हे बघा फिश आहे, भात आहे, सार आहे. तर चला आता आम्ही हा व्हिडिओ संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल, हे पण आहे दुर्वा दाखवते, हे बघा फिश आहे हा दुर्वाचा. तर बोल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल बाय बाय. बाय बाय तरी ग. हां.